हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द ईशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन. आपणा सर्व श्रोत्यांना वंदन करून शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या ज्ञानेश्वरी उपासनेला आपण प्रारंभ करतोय. कालच्या चिंतनामध्ये आपण आता 13व्या नंबरच्या श्लोकाचं निरूपण पाहतोय. त्रिभिर्गुणमयैर्वभी सर्वमिदं जगत मोहितं नाभिजानाति माम्यभ्यं परम अव्ययम. त्रिगुणात्मक मायेनी मोहित झालेलं सगळं जग हे इतर त्रिगुणात्मक पदार्थाहून वेगळा असलेला अविनाशी भगवंत जाणत नाही. माऊलींनी दृष्टांत 3 दिलीत पहिले. त्यानंतर वर्णन करताना तैशी ही माझीच बिंबली त्रिगुणात्मक सावली की मजची आड ओढवली जवनिका जैशी मनोनी भूते माते नेनती. माझीच परी मी नव्हती जैशी जळीची जळी न विरती मुक्ता फळे. म्हणजे आपण जीव जसं मला जाणत नाही वर्णन वरती केले. भूते माते नेनती, भूते माते नेनती तैशीची माझीच बिंबली ही माझ्या स्वरूपाची भासणारी आदिमाया आहे आणि माझ्याच आश्रयानं राहून मला आवृत्त करते असं माऊली म्हणतात. आणि त्यासाठी परत दृष्टांत एक दिलेला आहे. म्हणून ही भूते माते नेनती माझीच परी मी नव्हती जैशी जळीची जळी न विरती मुक्ता फळे. आपण चालू केलं याच्यावरती चिंतन. पाण्यापासून तयार झालेले मोती असतात आणि हे मोती पाण्यापासून तयार झाले तरी पाण्यामध्ये नंतर विरघळत नाहीत. तसं या सृष्टीमध्ये सगळे जीव हे भगवंतापासून तयार झालेले आहेत, पण सृष्टीच्या आणि मायेच्या प्रभावाखाली येऊन त्यांना घट्टपणा आलेला आहे. आणि तो घट्टपणा अहंकारातून ममत्वातून आलेला आहे, काम क्रोधादी शत्रूपासून आलेला आहे. आणि हा घट्टपणा आल्यामुळं त्यांचं परमेश्वराशी एकरूप होणं घडत नाही, म्हणजे ते विरघळतच नाही. जसा मोती घट्ट होतो पाण्यापासून बनतो पण बनल्यानंतर घट्ट होतो, तसा भगवंतापासून सगळे जीव बनतात आणि बनल्यानंतर घट्ट होतात. घट्ट होतात या शब्दाचा अर्थ आहे अहंकारानं आपलं अस्तित्व वेगळं मानतो. अगोदर पाणीरूप होता तो मोती, पण पाणीरूप असताना सुद्धा आता पाणीरूप का राहिला नाही तर अहंकाराचं कडकपण, अहंकाराचा हार्डनेस ज्याला आपण म्हणतो तो त्यामध्ये आलेला आहे. त्यामुळे अहंकार जर विरघळला तर जीव परमात्मा एकच आहेत, वर्णन तेच आहे. मोती जर विरघळला पाण्यामध्ये तर मूळचा मोती पाण्याचाच आहे, पाण्याशी एकरूप होईल. तसा जीव हा जीव अंश आहे भगवंताचा. आणि जर तो घट्टपणा त्यानं जर सोडला, त्यानं जडत्व आपलं जर टाकलं तर ते जडत्व गेल्यामुळं आणि घट्टपणा गेल्यामुळं तो भगवंताशी एकरूप होऊ शकतो. हा दृष्टांत त्या दृष्टीने दिलेला आहे. म्हणून भूते माते नेनती, मलाच का जाणत नाहीत, माझीच परी मी नव्हती. म्हणजे मी आहे, मी ती ब्रह्मरूप आहेत, म्हणजे सर्व माझेच असून मी होत नाहीत, ती माझ्याशी एकरूप होत नाहीत. माझीच असताना सुद्धा माझ्याशी एकरूप होत नाही. म्हणजे यांच्यामध्ये घट्टपणा येत असतोय. अगदी पूर्वी लहानपणी बाळं कशी असतात बघा, आईला सोडून राहतात काय, आईचा पदर सोडत नाहीत, आईचा हात सोडत नाहीत, आईच्या मांडीवर पडतात. जिकडं आई तिकडं आई, आई बाबा आई बाबा आई बाबा. पण पुन्हा मोठी झाली की त्यांच्यात घट्टपणा येतो आणि घट्टपणा आला की मग माते नेनती, आई बाबा कोण आहेत हे विचारतच नाहीत ते. साधा उदाहरण आपल्या रोजच्या जीवनातलं उदाहरण आहे. घट्टपणा कधी येतो मुलांना, मुलं मोठी झाली, त्यांची लग्न झाली की त्यांना घट्टपणा येतो. आणि हा घट्टपणा त्यांच्या कर्तृत्वाने येत असतो. आता आपण मिळालो आपला आपण आपल्या स्वतंत्र पायावर उभा राहिलोय
आता आईची मला गरज नाही. तसा मोती पाण्यातून निर्माण होतो, पण घट्ट झाला की म्हणतो आता पाण्याची मला गरज नाही, आणि तो परत पाण्यात विरघळत नाही. म्हणून माते नेनती, भूते माते नेनती, माझीच परी मी नव्हती. हा शब्द फार खोचक आहे बरं का. माझीच परी मी म्हणजे माझेच ते आहे, म्हणजे माझे आहेत या रूपाने. कशा अर्थानं? तर जीव ब्रह्मरूपच आहे या अर्थानं ते बोलायला लागले आहे. पण ते ब्रह्मरूपता लक्षात येत नाही ना. कशामुळं? अहंकारामुळं. अहंकार हेच घट्टपण आहे आपल्यातलं. सगळं जे घडते ना चक्र, ते मूळ त्याचा अहंकार आहे. जे मी, माझं, खाली काम, क्रोधादी विकार, हे सगळे ज्या घडतात ना, हे अहंकारातून जन्माला येणाऱ्या गोष्टी आहेत. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, हे सांगण्याचा मुख्य उद्देश संतांचा हाच आहे की का देव झाला. मुळातच देव आहे. झाला म्हणण्याचं फक्त प्रघात आहे. वास्तविक तो देवच आहे, पण अहंकाराच्या घट्टपणामुळं तो स्वतःला विरघळूनच घेत नाही. बघा, एखादा मिठाचा खडा जर पाण्यामध्ये टाकला तर कसा एकरूप होतो बघा. कारण मिठानं आपलं सर्वस्व त्या पाण्याशी देऊन टाकलेलं असतं. त्यानं आपलं माझं पण आणि मी पण काही शिल्लक ठेवलेलं नसतं, म्हणून तो एकरूप होतो. एखादा दगड टाका, एखादा जर कठीण दगड टाकला तर तो त्याच्याशी एकरूप होत नाही, कारण त्यानं त्याचं मी पण आणि माझं पण स्वतंत्र अस्तित्व जागृत ठेवलेलं असतं. जीव नेहमी स्वतंत्र अस्तित्व ठेवतो, त्यामुळे इतरांशी भगवंताशी एकरूप होत नाही. आणि म्हणून म्हणलेलं आहे, अहंकार गेला की जीव परमात्मा एकच आहे. माऊलींचे गुहे आपण मागच्या वेळा बघितले आहे. तैसा देहांकारू नाथिला, हा समूळ जयाचा नाशिला, तोची परमात्मा संचिला आधीचा आहे. हा देहांकाराचा जर नाश झाला तर तो परमात्मा अगोदरचाच आहे, पण त्याच्या घट्टपणामुळे ते कळत नाही. म्हणून जीव काय करतो? ह्या त्रिगुणाशी एकरूप होतो आणि गुणाप्रमाणे वर्तन करतो. नाथांचे गुहे ना प्रसिद्ध, देही ज्या गुणाचे प्राधान्य, तैशीच कर्मे निपेजे जाण. कर्म कशामुळे निर्माण होतात? देहामध्ये ज्या गुणाचं प्राधान्य अधिक असतं. प्रधान गुण कोणता आहे? सत्व असेल तर नाम घेईल, ग्रंथांचा अभ्यास करेल, शास्त्र वाचन करेल, दान धर्म तप यज्ञ करेल. हे सात्विक गुणाचं वैशिष्ट्य आहे, त्याचं प्राधान्य झालं तर. पण रजोगुण झाला तर मनोरंजन करत बसेल, खाण्यामध्ये, पिण्यामध्ये, फिरण्यामध्ये, सगळ्यामध्ये इंटरेस्ट वाटायला लागेल. फिरणं कसं अगदी रमणं आहे, ते रमणं संसारात त्या रजगुणामुळं होतं. तमोगुण असेल तर त्याचं प्राधान्य झालं तर त्या तमोगुणामुळं तो प्रमादी किंवा निद्रावश होईल. या सगळ्या गोष्टी आहेत. ज्या देही ज्या गुणांचं प्राधान्य, तैशीच कर्मे निपिजान. म्हणून देहभाव जो आहे तो देहभावच विरघळत नाही, त्यालाच अहंकार म्हणलेला आहे. देहभाव जो आहे ना, तो देहाला चिकटून असतो. देह मी म्हणतो, आणि तो कठीण आहे. न वितळणारी गोष्ट तीच आहे. त्यामुळं देहभावाने जीवभावामध्ये का होतं? जीवभाव होणं आणि स्वतःला प्रपंचाचा समजतो. देहभावाचं रूपांतर जीवभावामध्ये होतं. जीवभावामध्ये माझं पण जास्त असतं आणि देहभावामध्ये मी पण जास्त असतं. देहभाव हा अहंकाराने युक्त सुरुवात होते आणि जीवभाव हा माझेपणामध्ये नेऊन आपल्याला अडकवतो. म्हणजे स्वतःला प्रपंचाचा समजतो, म्हणून तो देवाचाच होत नाही. देवाचा व्हायला प्रपंचाला सोडायला पाहिजे ना. कुणाला तरी एकाचाच तो राहू शकतो, एक तर देवाचा नाही तर प्रपंचाचा. आपण जर प्रपंच सोडला तर आपण भगवंताचे होऊ, आणि भगवंताला सोडलं तर आपण प्रपंचाचे राहू, दगडासारखे. इथं मोतीचं उदाहरण दिले ना त्यासाठी. तर मोती आहे मुक्ता फळे, जैसे जळीची जळी न विरती. जळामध्ये असून जळापासून निर्माण होऊन जळातच विरघळत नाही. किती भयंकर गोष्ट सांगितली आहे बघा. म्हणून जीवभाव हा पंचकोशांना निर्माण करतो. जिथं जीव असतो तिथं भोवती पंचकोश निर्माण होतात, आणि पंचकोशामुळं आवरण बनतं. त्यामुळं माझ्यापणात तो बनतो. आणि मी आणि माझं ही फार मोठी उपाधी आहे. सगळ्यात मोठा संग्रह, सगळ्यात मोठा जे संसार ज्याला आपण म्हणतो, तो मी आणि माझा आहे. त्यामध्ये देहभाव जीवभाव आहे. त्यामुळं समर्थसुद्धा म्हणतात की देहबुद्धी ती आत्मबुद्धी करावी. हे ठीक आहे, आपली देहबुद्धी आहे, त्याच ठिकाणी आत्मबुद्धी आणावी. ज्या ज्या ठिकाणी नातलग बसलेले आहेत ज्या त्या चित्तामध्ये, त्या त्या ठिकाणी देवाला आणून बसवावं. बाकी काय करायचं नाही. नामरूपादी प्रपंच आहे, जो बसलेला आहे
तो काढायचा आणि त्या ठिकाणी देवाचं नाव आणि देवाचं रूप ठेवायचं. नामरूपाचा प्रपंच आहे सगळा. माझं घर, त्या घराला रूप आहे, त्यामध्ये रूपाचा प्रपंच आहे. माझे नातलग आहे, त्यांना मी नावं दिलं, हा मुलगा, ही मुलगी, हे अमुक, हे तमुक अशी नावं दिलेली आहेत. नामातने रूपातला सगळा प्रपंच आहे. पण नामारूपाचा प्रपंचाला बदलायचा. नाम देवाचं त्या ठिकाणी घ्यायचं आणि रूप देवाचं चिंतनायचं. बोलावा विठ्ठल आणि पाहावा विठ्ठल. पाहावा विठ्ठल म्हणजे त्याचं रूप पाहावं आणि बोलावं विठ्ठल म्हणजे त्याच्या नामरूपामध्ये यावं, म्हणजे नामामध्ये त्याच्या गुंतावं. नामात आणि रूपात जर गुंतायचंच असेल ना, तर नामरूप हे विठ्ठलाचंच असलं पाहिजे, नामरूप हे भगवंताचं असलं पाहिजे. असं जेव्हा होईल ना, त्यावेळी या त्रिगुणात्मक मायेतून आपण हळूहळू बाहेर पडू. पुढे अजून विस्तार त्याचा खूप आहे, पुढच्या श्लोकामध्ये आपण करणार आहोत. पण ही 64 नंबरची ओवी जी आहे त्याचा काल थोडासा विचार आपण केला होता. पण या विचारामध्ये मुक्ताफळ शब्द दृष्टांत जो दिलाय ना, तो या दृष्टीने दिलाय. त्यासाठीच आपण मुलांचं उदाहरण घेतलं. आत्ता पटण्यासारखं उदाहरण कोणतं असेल तर तेच. आमचे सद्गुरू म्हणतात 25 वर्षे आईचा होता, बाबांचा होता आणि 25 वर्षानंतर तिचा झाला. या शब्दाचा अर्थ काय आहे? मुक्ताफळ अगोदर पाण्याचं होतं, पाण्यापासून बनलं आणि घट्ट झालं. घट्ट झालं म्हणजे स्वतःला वेगळं समजायला लागलं, म्हणून पाण्यात विरघळायचं बंद झालं. जीव ब्रह्मेव नापरा, जीव ब्रह्मरूप असून सुद्धा तो स्वतःला वेगळा मानतो. वास्तविक ते देवाचं आहे, पण देवाचं आहे असं मानत नाही, मी प्रपंच आहे असं मानतो. मी कुठल्या तरी बापाच्या पोटी जन्माला आहे अशी उपाधी धारण करतो. मी कुणाचा तरी बाप आहे असं उपाधी धारण करतो. मी कुणाचा तरी मुलगा आहे अशी उपाधी धारण करतो. वास्तविक तो त्यांचा नसतो, तो खरा असतो देवाचा. पण नंतर नाती लावून ठेवतो. माझं खरं नातं कुणाशी आहे? भगवंताशी आहे. पण भगवंताशी नातं माझं का जुळणं झालं? माझ्या घट्ट जीवभावामुळं. जीवभाव बाधित झाला ना, तर आपोआप तो घट्टपणा वितळत जाईल. आणि जीवभाव वितळणं म्हणजे भगवंताशी एकरूप होणं आहे. एकदा वितळलं ना की त्याच्याशीच एकरूप होतं, त्याचं स्वतंत्र अस्तित्व राहत नाही. आणि खरं अस्तित्व भगवंतच आहे. ज्याच्या आधारानं आपण राहतो तोच खरा आपला आधार आहे. मला प्रपंचाचा आधार वाटतो, त्यामुळं मला प्रपंचच खरा वाटायला लागला. ज्यावेळी देवाचा आधार वाटायला लागेल त्यावेळी देव खरा वाटायला लागेल. माऊली बोलतात, भूते माते निरती. मला का ओळखत नाही? मला जाण्या म्हणतात ते. माझीच प्रेमी नव्हती, माझीच असून माझंच स्वरूप ते आहे, पण ते मलाच ओळखत नाही. डोळ्याला डोळे दिसत नाहीत, तसा प्रकार आहे. आपल्याच डोळ्यांना आपले डोळे दिसत नाहीत, कारण डोळे बाहेर बघत असतात. जैसी जळीची जळी न विरती मुक्ता फळे. आणखीन एक दृष्टांत 65व्या ओळीमध्ये. पै पृथ्वीची या घट किजे, सवेची पृथ्वीशी मिळे जरी मिळविजे. एरवी तोची अग्निसंगे शिजे तरी वेगळा हो. परत एक घटाचं उदाहरण दिलेलं आहे. मडकं तयार होते ना, त्या मडक्याचं उदाहरण दिलं आहे. एक मोत्याचं उदाहरण दिलं. पाण्यात मोती विरघळत नाही. मातीचा घट केलेला असतो आणि ज्यावेळी तो केलेला असतो त्याच्यावेळी कच्चा असतो. त्या घटाला मातीत जर मिळवलं तर एकरूप होतो. मुळात तो चिखलापासूनच तयार करायचा आहे, मातीपासून. जेव्हा तो चिखलच असतो ना, तर त्याला जर फोडला तर लगेच तो मातीरूप होतो, ओला असतो त्यावेळी. पण तोच घट जर आव्यात ठेवला, विटेचा आवा असतो किंवा आणखीन घटांचा आवा, त्या अग्नीचा संबंध आला आणि भाजला तर तो घट्ट होतो आणि मातीपेक्षा वेगळा होतो. जरी तोची अग्नी संगेश शिजे. शिजे म्हणजे त्याला अग्नी दिला, शिजवला ना त्या घटाला की तो काय करतोय? वेगळा होय. म्हणजे जेव्हा अग्नीच्या संपर्कात येतो तेव्हा तो स्वतःला वेगळा करून टाकतो. अगोदर जो मातीरूप होता, ओला होता, त्यावेळी जर त्याला मिसळला असता तर तो ओलाच तसाच मिसळतो. पण तोच घट जर भाजला गेला तर तो स्वतःला वेगळा समजतो, म्हणजे इतरांपासून वेगळा समजतो. आणि भाजला शब्दाचा अर्थ आहे की अग्नीच्या संपर्कात आला. आणि अग्नीच्या संपर्कात येणं म्हणजे प्रपंचाच्या आणि विषयासक्तीच्या, देहासक्तीच्या संपर्कात येणं. देहाच्या संगतीत आला, देहाची उपाधी धारण केली आणि देहाच्या उपाधीमुळं नाती तयार झाली आणि नात्यांशी संबंध तयार झाला आणि संबंधामुळं बंधन निर्माण झालं. खरी गोष्ट हीच आहे. अग्नीच्या संघात आला म्हणजे सगळ्या प्रपंचाच्या, संसाराच्या संगतीत आला आणि संगतीत आल्यामुळं त्यांच्या संघानं तो भगवंतापासून स्वतःला वेगळा समजायला लागला.
माझे मी स्वतंत्र आता घर बांधतो आणि माझं मी राहतो, वेगळा समजायला लागला. त्याचं कारण असं आहे की त्याला भाजल्यानंतर ही प्रक्रिया आली, त्याचा संग आहे ना तो अग्नीशी झालेला आहे, त्यामुळे त्याला घट्ट रूप येतं आणि म्हणून तो बाजूलाच होत नाही. म्हणून मातीचा घट जो ओला असताना परत मातीत मिसळतो, पण भाजलेले जे असते ते मातीपासून वेगळं राहतो. ही फार महत्वाचा एक दृष्टांत. पुढे त्याला सिद्धांत दिला. हे दोन दृष्टांत, एक मुक्ताफळाचा दिला आणि एक घटाचा दिलेला आहे, मडक्याचा दिलेला आहे. भाजलेलं मडकं आणि पाण्यापासून तयार झालेला मोती, हे दोन्ही गोष्टी आहेत. मातीपासून तयार झालेला घट मातीलाच विसरतो, पाण्यापासून तयार झालेला मोती पाण्यालाच विसरतो. म्हणजे जिथून ज्याची निर्मिती आहे त्या निर्मितीला विसरतो. गद्दारी करतो का नाही आपण इमानदार नाही. म्हणून संसाराशी, प्रकृतीशी, भगवंताशी इमानदारी सोडली की आपण बेईमान होतो. आणि बेईमान होणं म्हणजे एक प्रकारचं जीवरूपाला असणं. बेईमान होणं म्हणजे काय? जीवरूपानं राहणं, असा त्याचा अर्थ आहे. इथं वर्णन केलंय, तैसे भूतजात सर्व. कैसे, तैसे शब्द वापरला ना, वरती वापरलेला बघा. जैसी जळीची जळीन विरती मुक्ता फळे, ही एक. आणि अग्निसंगे शिजे तरी वेगळा होय. जसा अग्निबरोबर आला की वेगळा होतो, पाण्यानं मुक्ताफळ वेगळा, स्वतःला घट्ट समजतो वेगळा होतो. तैसे भूत जात सर्व. आता सिद्धांत सांगायला माऊलींनी सुरुवात केलेला आहे. सगळे भूत मात्र जे आहेत, भूत जात सर्व, हे माझेच किरावय. प्रसिद्ध उभे आहे बघा, सुंदर उभे आहे. नोंद करतो आपण उभी ज्या त्या ठिकाणी तिथं. तैसे भूत जात सर्व, हे माझेच किरावयव, परी मायायोगे जीव दशेस आले. कशामुळं जीव दशेला आले? मायेच्या गुणामुळं, मायेच्या संपर्कामुळं. जसा अग्नीच्या संपर्कामुळे घट जो ओला होता तो अग्नीमुळं घट्ट झाला आणि वेगळा पडला, तसा मायारूपी अग्नीच्या संपर्कात हा जीवरूपी घट आला आणि तो भाजला गेल्यामुळं, म्हणजे मायेनं भाजून निघाल्यामुळं, तीन संघामध्ये बांधून, तीन गुणाने बांधल्यामुळं, विषयासक्तीनं बुडल्यामुळं विषयासक्तीमध्ये तो वेगळा झाला. दोन तीन गोष्टी त्यामध्ये आहेत. मायायोगे जीव दशीस आले म्हटलेलं आहे. त्यामुळं सगळे भूत मात्र हे परमात्म्यापासून झाले, पण पुढे वर्णनच केलेलं आहे त्या दृष्टीनं मायायोगी जीव दशेस आले. खरा अर्थ आहे तो वितळत नाही, त्यामुळं जीव दशा आपली सोडत नाही. तुकाराम महाराज म्हणतात ना, तुका म्हणे काने ऐकली मात, तोची झाला घात जीवपणा. कसा घात होतो जीवपणाचा? ज्यावेळी जीवपणा संपून जातो त्याच वेळी त्याला आपण देव आहोत हे समजतं. म्हणजे जीव गेला की देव झाला, हा मुद्दा त्यातला मुख्य आहे. आणि आपण व्यावहारिक जीवनामध्ये म्हणतो की जीव गेला म्हणजे देहानं संपला, अशा अर्थानं नाही. देह आहेच तोपर्यंतच जीव गेला पाहिजे. आपण जिवंत आहोत ना, मृत्यूपूर्वी जीव गेला पाहिजे, तरच त्याला जीवन म्हणायचं, त्याला जीवन मुक्ती म्हणायचं. मी जीवनातून मुक्त झालो, कारण मुक्ती कशाशी संबंधित आहे? जीवरूपाशी संबंधित आहे. माझं जीवरूप आहे ना, जीवभाव, त्या जीवभावामुळेच माझी मुक्ती अडलेली आहे. आणि जीवभावामध्ये मी आणि माझा आहे, म्हणून मी भगवंताचा अंश आहे. आणि दुसरी गोष्ट, हे धारण केलेलं जडत्व जे आहे ते जडत्व तो घेतो आणि वितळत नाही, म्हणून भगवंताचा अंश आहे. आणि अहमने ही सृष्टीचा आकार घेतलेला आहे सगळा. अहंकारामध्ये घट्ट का झाला? तर पहिला तो कसा होता? मुळात अहम हा शुद्ध होता. जसं लहान बाळ हे मूळचं शुद्धच होतं, पण नंतर समाजाच्या संपर्कात आलं की ते बिघडायला चालू करतं. काय लहानपणी लहान पोरं खोटी कधी बोलतात का? बघा, नाही. पण मोठी झाल्यावर खोटी का बोलतात? त्याचं कारण आहे मायेच्या संपर्कात आल्यामुळं. आणि मायेच्या संपर्कात आल्यामुळं मायायोगी जीव दशेस आली. खरं बघायला गेलं तर ते माझे अवयव आहेत. हे भूत जात सर्व माझेच किरावयव, माझे हातपाय आहेत. ते जसे आपले हातपाय आहेत ना, की जे आपल्यापासून वेगळे करता येत नाहीत. आपला हात वेगळा करता येत नाही, डोळे वेगळे करता येत नाहीत, कारण माझ्यातच ते बसवलेले आहेत. तसे काय सेपरेट नाहीत, ते आणून बसवलेले नाहीत, मूळचे आहेत.
म्हणून माझेच कीर अवयव म्हणलेला आहे. तर मुळात हा जीव ब्रह्मरूपच आहे, पण त्यातला जो हिनकसपणा आहे तो हिनकसपणा जीवभावातला जायला पाहिजे ना. माऊलींची ओवी सुंदर आहे. जैसा किडाळाचा दोष जाय आणि पंधरे त्याची होय. पंधरे म्हणजे शुद्ध सोनं होतं, किडाळ म्हणजे त्याच्यातला हिनकसपणा गेला तर पंधरे त्याची होय. तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी. त्यामुळे 65व्या ओवीमध्ये आपण बघतो दृष्टांत आहे त्यामध्ये 65व्यामध्ये, आणि 66व्यामध्ये आता सिद्धांत मांडायला चालू केलेला आहे. तैसे भूत जात सर्व हे माझेच कीर अवयव, हे माझेच आहे. म्हणजे मुक्ताफळ जसं पाण्याचंच आहे आणि मातीपासूनच घट झाला आहे, पण मातीशी एकरूप होत नाही. मुक्ताफळ पाण्यातून निर्माण झालंय, पण पाण्याशी एकरूप होत नाही. तसं माझंच आहे सगळे, आता माझ्याशी एकरूप होत नाही. भगवंत काय बोलतात, सगळा भूत मात्र जे आहेत ना, माझा मी जनक आहे त्यांचा, मी माता पिता त्यांची आहे, आणि म्हणून माझ्यापासूनच ते जन्माला आले, पण मलाच ओळखत नाहीत. भूत जात सर्व माझेच क्रिया अवयव माझेच आहेत. म्हणून भगवंत म्हणतात ही सृष्टी हे माझा अवयव आहे. त्यामुळे जीवभाव त्रिगुणानं, जीवभावामुळं आणि त्रिगुणाने तो वेगळा समजतो. तुकारामांचा अभंग आहे, तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे. शेवटची ओळ आहे, विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ. हा अभंगाची सुरुवात आहे त्याची. आपण जरा गाथेमध्ये जाऊन बघितलं तर चालतंय. बऱ्याच जणांना हा अभंग रेकॉर्डिंग असल्यामुळं पाठांतर पण असेल काही ना. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. वैष्णवाचा खरा गुण कोणता असेल? वैष्णव म्हणजे भक्त. भक्ताचा कुणा खरा गुण काय आहे? सगळं जग विष्णुमय आहे आणि भेद आणि अभेद जे मानले जातात हा भ्रम आहे. त्यामधली शेवटची ओळ अशी सांगते, तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख भोग जीव पावे. कशामुळे सुख दुःख भोगतो? वेगळा झाल्यामुळं. वेगळा झाला नसताना स्वतःला अवयवातून बाजूला केला की सुख दुःख भोगतोच ना. म्हणून जिथं आश्रय आहे तो आश्रय सुटला ना तर दुःखाला सुरुवातच होते. म्हणून आपण सुख दुःख भोगतो याला कारण आपण परमेश्वरापासून दूर आहोत. जितकं देवापासून भगवंतापासून आपण दूर जावं, आत्मस्वरूपापासून जितकं दूर जावं तितकं सुख दुःखाचे अनुभव आपल्याला जास्त येतात. आणि जितकं आपण जवळ असावं तितके आपल्याला सुख दुःख खोटी वाटायला लागतात. म्हणून प्रपंचाचं खरं स्वरूप सुखदुःखामध्ये अडकलेलं आहे. प्रपंचाला जाणलो जातो आपण ना, ते सुखदुःखाच्या रूपाने जाणलं जातो. जेव्हा सुखदुःख खोटी वाटायला लागतील त्यावेळी ह्या प्रपंचच मिथ्या ठरेल आणि मग मी आणि देव आपण एकच आहोत. तुका म्हणे एका देहाचे अवयव. जसा मातीतला ओलावा संपला की त्यामुळे ते मिसळत नाही त्यामध्ये, तसं साधनेत आणि भक्तीत जर प्रेमाचा ओलावा नसेल तर एकरूपता होत नाही. भक्तीमध्ये जरी प्रेमाला प्राधान्य आहे तर प्रेमाचा एकरूप ओलावा नसेल तर कसली भक्ती आहे? नुसतं कोरडंच जर भजन आपण करायला लागलो, कोरडं नाम जर घ्यायला लागलो, कोरडं दर्शन जर घ्यायला लागलो देवाचं, तर इथं ओलावा नको का घेताना? मी आणि तो एकच आहोत याला म्हणायचा ओलावा. त्यामुळे शरण आला ना तरच विरगळेल. पुढं आता सांगणं सुरू होणार आहे ते की जे भगवंताला शरण येतात तेच मायेवरती स्वार होऊ शकतात, अन्यथा कुणालाही तो अधिकार नाही. म्हणून शरण आला तरच विरगळेल. अवयव जशी शरीरापासून वेगळी नसतात, किती सुंदर दृष्टांत दिलाय बघा. कारण अवयवांना बाजूला करता येत नाही. घरदार आपलं सगळं जे आहे, आपली प्रॉपर्टी माझ्यापासून वेगळी करता येईल कारण ती मूळचीच वेगळी आहे. अवयव मात्र वेगळे करता येत नाही. अवयवामुळं माझं अस्तित्व किंवा मी आहे म्हणून अवयव आहेत. त्यातला अवयव काढून कुठला चालणार नाही. म्हणून अवयव जे असतात ते शरीरावरून वेगळे नसतात, तसे हे जीव सगळं माझ्यापासून वेगळे नाहीत. ममे वंशो जीव लोके जीवभूत सनातना. 15व्या अध्यायामध्ये आपण विचार केलेला आहे, ते करतो की बघतो आपण अभ्यासताना. ममे वंशो जीवलोके, या जीवलोकामध्ये मृत्यूलोकामध्ये जीव हा माझा अंश आहे. जीवभूत सनातना. तुकोबाजरी म्हणतात उदका वेगळा नव्हे तरंग निराळा. उदका वेगळा नव्हे तरंग निराळा. तरंग कसा निराळा असेल सांगा बघू उदकापासून? मग आता समजा लागला त्याला आता कोण सांगायचं काय? समजतो म्हणून दुःख आणि सुख भोगतो. दुःखरूपता भोगतो ना त्याला कारण आहे तो स्वतःला वेगळा करून समजतो. म्हणून ज्यावेळी ते बाजूला पडतं ना, म्हणजे एखाद्या समुद्रातला पाण्याचा थेंब बाजूला पडला ना त्याला थेंब म्हणतात,
समुद्र म्हणत नाहीत. पण त्याच थेंबानं जर समुद्राचा स्वीकार केला की माझं खरं स्थान हे आहे, तर तो समुद्र रूप होऊन जाईल ना. आणि त्याला समुद्र म्हणतील लोक सगळे, त्याला थेंब म्हणणार नाही. मी थेंब रूपानं जगतो, म्हणजे जसा अंश आहे तसा अंश म्हणून बाजूलाच पडलो मी. खरं बघायला गेलं तर माझ्यातली गुणसूत्र आणि ब्रह्मस्वरूपातली गुणसूत्र, आत्म्याची गुणसूत्र, माझ्यातली म्हणजे जीवातली गुणसूत्र आणि ब्रह्मांड स्वरूपातली गुणसूत्र एकच आहे, अगदी जुळतात, मॅच आहे तिथं. पण हे मॅचिंग आम्हीच विस्कटलेलं आहे आणि बाजूला नको त्या ठिकाणी ज्याच्याशी जुळवून घ्यायचं, म्हणजे जिथं 36 गुण जुळतात तिथं जुळवून घेतलं जात नाही, आणि जिथं गुणच जुळवत जात नाही अशी पत्रिका आहे त्याच्याबरोबर लग्न करायचं. कुणाशी लग्न केलं आम्ही? प्रपंचाशी लग्न केलं, ज्याच्याशी माझं जरा सुद्धा जुळत नाही. आणि प्रपंचाशी लग्न केल्यामुळं आज परिस्थिती काय झाली, भांडण तंटा वाढत राहिला, घटस्फोटापर्यंत प्रकरण आलं. कुणाचं? माझं आणि प्रपंचाचं. कारण माया जशी आहे ना, त्या मायेशी आम्ही जुळवून घेतलं, आणि मायेशी जुळवून घेतल्यामुळं मायेशी माझी पत्रिका जुळत नाही. खरी गोष्ट ती आहे, माझे गुण सगळे जे आहेत ते गुण जुळतात, गुणसूत्र जुळतात ती आत्मस्वरूपाशी. म्हणून मी जुळवून घेताना आत्मस्वरूपाला जुळवून घेतलं पाहिजे. वेगळा पडलो म्हणून भूत जात सर्व हे माझेच किर्या वेळ, पण माया योगी जीवदशेस आहे. मायेच्या गुणामुळे तो बाजूला पडला, उदका वेगळा नव्हे तरंग निराळा. खरं बघायला गेलं तर लाट ही त्या पाण्यापासून वेगळी नसतेच, कारण पाण्यातूनच उभा राहते आणि पाण्यातच जिरत असते. तिचं उसळणं आहे, ठीक आहे, उसळावं, पण उसळून शेवटी विश्रांती कुठे घ्यावी? त्या लाटेनं पाण्याच्या ठिकाणीच घ्यावी. आपलं बी उसळणं चालू असतं, विषयास्त होतो, विषय भोग घेऊया, पण मूळचं स्थान आहे म्हणून खाली येऊया ना. लाटेनं उसळणं बंद झालं की लाट त्या पाण्यास्वरूपाशी एकरूप होते. लाटेच्या उसळण्यामुळं लाट वेगळी दिसते. मुद्दा फार महत्वाचा आहे बरं काय. मी जो वेगळा पडलो त्याला कारण मी लाट आहे, आणि लाट उसळली ना, म्हणजे उसळते म्हणजे पाण्यापासून वेगळी होते ना, तेव्हा त्याला लाट म्हणतात, पाणी म्हणत नाहीत. पण जेव्हा ती लाट आणि परत खाली जाते त्यावेळी पाणी रूपच आहे, ती मुळात आहे. मग उसळतेस का? तर उसळतेला स्वभावच आहे जीवभावाचा, आपल्याला काहीतरी दाखवायचं असतं. हे माया योगे जीवदशेस आले. त्यामुळे जीवदशेमध्ये कारण माया संबंध आहे, दुसरा काहीही नाही. माया संबंधामुळे जी जीवदशा प्राप्त होते. माऊलींची फार सुंदर उभी आहे. स्वप्नी प्रिया पुढे तरुणांगी, निदेली चेवुनी वेगी, आलिंगिले विन आलिंगी सकामू करी. काय सुंदर दृष्टांत दिलेला आहे बघा. तैशी स्वरूपी झाली माया आणि स्वरूपनेने धनंजया. स्वरूपापासून माया झाली आणि स्वरूपालाच ओळखत नाही. म्हणजे जीवदशेत कारण मायेचा संबंध कसा येतो यावर ही सुंदर उभी आहे बघा. स्वप्नी प्रिया पुढे तरुणांगी, स्वप्नामध्ये एक तरुण मुलगी आली, निदेली चेवुनी वेगी, आणि तिथं ती त्याला जाग करून त्याच्याशी एकरूप झाली. स्वप्नात हा जाग केलं, खरं जाग झालेलं नाही. आलिंगले विना आलिंगी सकाम करे, आणि आलिंगन देण्याऐवजी द्यायच्या अगोदरच त्याला सकामता प्राप्त करून त्याच्यामध्ये काम जागृत केला. आलिंगन दिले का? नाही दिलं, स्वप्नातली गोष्ट आहे. पण आलिंगने विन आलिंगी, आलिंगीने विन म्हणजे काय? स्वप्न. आणि आलिंगी म्हणजे काय? स्वप्नातलं स्वप्न खरंच वाटते ना. स्वप्नात असते ती जागृतीच असते. स्वप्नाच्या दृष्टीनं मी जागाच असतो म्हणतो मी जेव्हा एखाद्या समारंभामध्ये असतो स्वप्नातल्या, त्यावेळी मी जागाच असतो का नाही. समारंभाच्या ठिकाणी फिरतो, इकडं तिकडं खातो, जेवत असतो, हे जागच आहे, स्वप्नातलं जागा आहे म्हणायचे. आता हितं वर्णन केलेलं आहे. स्वप्नी प्रिया पुढे तरुणांगी, निदेली चेवुनी वेगी, आलिंगले विना आलिंगी सकाम करी. आणि त्याच्या पद्धतीनं ही मायेचा संबंध येतो, आणि मायेच्या संबंधामुळे मुळात माया नाहीच, स्वप्नातली ती तरुणी आहे. माऊली काय म्हणतात? माया ही स्वप्नातली तरुणी आहे. पण स्वप्नातली तरुणी असताना खरी सकामता माझ्यामध्ये जागृत करते ना. का? आलिंगन न देता आलिंगन दिल्यासारखं करून माझ्यामध्ये काम जागृत करते ना ती. ही स्वप्नातली तरुणी आहे माया. म्हणजे माया का खरी नाही? कारण ती निवृत्त होऊ शकते. आता तोच माणूस जर झोपून उठला तर तरुणी पण नाही
आणि त्याला आलिंगन देणारा तरुण पण नाही. मी पण नसतो. स्वप्नातला मी संपतोय का नाही? संपतो. स्वप्नातला माझा सगळे प्रसंग लय पावतात म्हणजे मी पण जातो आणि स्वप्न पण जातं. माया गेली आणि मी गेलो, माझ्यातला जीवपणा गेला की मी भगवंताशी एकरूप होतो. हा मुद्दा अगदी ठासून माऊली सांगतात. म्हणून चैतन्याला जीवदशा आली की तो मूळ स्वरूपाला विसरतो. आपलं मूळ स्वरूप चैतन्य कधी विसरतं? तर चैतन्यानं जीवदशा धारण केलेली आणि म्हणतो देहोहम. आपण अगोदर म्हणायला पाहिजे तो मी आहे, अहम ब्रह्मास्मी म्हणणारा देह हम, मी देह आहे असं म्हणायला चालू करतो आणि असा म्हणत म्हणत परमेश्वरापासून देवापासून वेगळा पडतो. किती सुंदर मुद्दे मांडलेले आहेत बघा. म्हणून दोन जे दृष्टांत दिलेत मुक्ताफळाचा आणि मडक्याचा, भाजलेल्या मडक्याचा. इथं अग्नीचा संघ आहे आणि तिथं त्या मुक्ताफळाला न जा, तो काय आहे शिंपलीचा संघ येतो. शिंपलीमध्ये मोती तयार होतो. तो पाण्यापासून तयार झालेला असतो पण पाण्यापासून शिंपलीत वेगळा होतो आणि वेगळा झाला की त्याचा घट्टपणा येतो. आणि घट्टपणा म्हणजे जीवभाव. जीवभाव म्हणजे मी, माझं, अहम आणि मम ह्या दोन गोष्टीमुळं घट्टपणा येतो जीवाला. पुढचं उदाहरण दिलंय अग्नीचा संघ आहे म्हणून, म्हणजे मायेच्या संघानं. आणि त्याचंच उदाहरण देताना म्हणतात की माया योगे जीव दशेशे आले. दशेशे आले म्हणजे दशा ही चांगली अवस्था नाही. कुठल्या दशेशी आले? जीवदशा. जीवदशा ही वाईट स्थिती सांगायची आहे म्हणूनच दशा हा शब्द वापरलेला. जेव्हा ज्या ज्या ठिकाणी दशा शब्द वापरतात माऊली, त्यावेळी समजायचं दशा म्हणजे दैन्य अवस्था. दैन्य अवस्थेला का प्राप्त झाला? मायेचा संग केला म्हणून मायेच्या संघातून जो बाहेर पडतो तो काय करतो? त्या चैतन्याला जाणू शकतो. आत्ता जाणत नाही कारण त्याच्याशी संघ आहे. अग्नीचा संघ झाला म्हणून ओल्या मातीचा संघ सुटला. मोतीरूप झाल्यामुळं पाण्याचा संघ सुटला. तसा जीवभाव व्यक्त झाल्यामुळं तो भगवंताशी बाजूला पडला. जितका काळ आपण देवापासून दूर तितका आपल्याला त्रास जास्त. कायमचं सूत्र लक्षात आपण ठेवणं फार गरजेचं आहे. म्हणून माऊली शेवटच्या ओळीमध्ये म्हणतात, म्हणून माझीच मी नव्हती, माझीच मज नोळगती. हे माझेच असून मी होत नाहीत, म्हणजे ब्रह्म होत नाहीत, आणि माझेच असून मला ओळखत नाहीत. उलट अहम ममता भ्रांती विषयांध झाले. उलट देहादिकाच्या ठिकाणी मीपणाच्या आणि जे स्त्रीपुत्रादी जे नातलग असतात ना, त्या नातलगांच्या ठिकाणी माझेपणाच्या प्रमाणे हे विषयांध झालेले आहेत. म्हणजे विषयांध व्हायला अहम आणि ममता दोन कारणीभूत आहेत. म्हणून प्राणी मात्र हे माझेच असून माझेच नसतात, माझे असून सुद्धा मला ओळखत नाहीत. कशी विचार सांगितलेला आहे बघा. म्हणून मी माझेचा ब्रह्म आणि विषयांधता. विषयामध्ये अंध होतात, विषयच खरे वाटा लागतात. ममतेची या लवड सवडी, मातेन पवतीची बापुडी, जन्म मरणाची या दूथडी, डहुलती ठेली. जन्म मरण प्राप्त होणं म्हणजे भगवंतापासून दूर जाणं. आणि जन्म मरणाला कारण काय असेल तर अहम आणि ममता. माऊली म्हणतात अहम ममता भ्रांती विषयांध झाले. म्हणजे विषयांध राहायला कारण देहाला मी आणि जे माझे संबंधी असतात देहासंबंधी, स्त्री पुत्रादी किंवा माझी सगळी प्रॉपर्टी ही माझी म्हटलं की मला अंधपणा येतो. तुकारामाला त्यांचं वर्णन करताना म्हणतात, आंधळी ती तुका म्हणे संसारी, जी नाही हरी ओळखिला. कोण आंधळी? आम्ही म्हणतोय आम्ही डोळस आहे, पण डोळस कुणाला म्हणायचं? ज्यानं भगवंताला ओळखलं, संतांनी भगवंताला ओळखलं आणि ओळखलं म्हणून ओळखला हरी धन्य ते संसारी. नाथांचा अभंग आहे, ज्याने भगवंताला ओळखलं ते धन्य आहे. आपल्याला ओळखत नाहीत, आपलेच असून आपल्याला ओळखत नाहीत. रामकृष्ण परमहंस म्हणायचे, अरे ही जनावरं तुमच्यापेक्षा बरी. कारण अगदी अंधारामध्ये सुद्धा बाहेर आपल्या मालकाचा वास जरी आला तरी ते हंबरतात आणि आपली ओळख देतात, आपला मालकाला ओळखतात. रात्रीच्या वेळी सुद्धा आपण गाईजवळ, बैलाजवळ, म्हशीजवळ जायचं. ज्या आपल्या म्हशी असतात ना पाळलेल्या, तरी सुद्धा रात्रीचं सुद्धा कुत्री, मांजर, गाई, बैल, म्हशी त्या मालकाला ओळखतात रात्र असून.
आपण उजेडातच देवाला ओळखत नाही. उजेड म्हणजे आत्मस्वरूपाचा प्रकाश असताना सुद्धा आपण भगवंताला ओळखत नाही. आत्मस्वरूप सगळ्यात जवळ असताना सुद्धा मला ओळखता येत नाही. कारण अहममता भ्रांती विषयांध झाले. अहममतेमुळं मी आणि माझे आपणामुळं ही विषयांधता आली झाली. म्हणून आंधळे ती तुका म्हणे संसारी, जिये नाही हरी ओळखीला. म्हणून विषयांध झाल्याने ते जाणवत असण्याने प्रत्यक्षाने ते खरं वाटतं. जे जवळ आहे ते खरं वाटायला लागतं. त्यामुळं परमात्मा दिसत नाही. आणि परमात्मा दिसत नाही त्यालाच अंधत्व म्हटलेलं आहे. आंधळा कुणाला म्हणायचा? ज्यानं देवाला, देव ज्याला दिसला नाही तो. असे किती जण आहेत मग संसारामध्ये? गिनती करता येईल काय? सगळे आम्ही तुम्ही सगळे, अजून देव आम्हाला दिसला नाही. दिसला असतील ते धन्य म्हणायचं. संत म्हणतात ना, ओळखला हरी धन्य ते संसार. ज्याने आपल्या मालकाला ओळखली ना ती खरी, काय म्हणायचे, ती खरे प्राणी म्हणायचे. नाहीतर कसले प्राणी? मालक खाऊ घालतो, मालकाच्या सत्तेवर जगतो, मालकाच्या घरात राहतो. मालकाचं घर कुठलं? ही सगळी सृष्टी. त्याच्या घरात राहतो, मालकाच्या घरातलं पाणी पितो. मालकाच्या घरातलं पाणी म्हणजे काय? त्यांच्याच नद्या नाल्या आहेत ना देवाच्या, त्यातलंच पाणी पितो, तिथलीच हवा खातो आणि म्हणतोय माझा मीच जगतो. असा कसा जगतो? हवा कुठली घेतली? त्या हवेचे पैसे दिलेच काय कधी? दवाखान्यात गेला म्हणजे समजतो. ऑक्सिजनचं सिलेंडर लावलं की मग हवेला पैसे असतात कळतं. तोपर्यंत कळत नाही. याचं कारण आहे विषयानंद झाले. विषयानंद झाले ना त्यानं. म्हणून ज्यावेळी हे मायाचा प्रभाव असतो, सत्वगुणाची प्रधानता असते तिला माया म्हणतात, आणि रजतमाची प्रधानता असते तिला अविद्या म्हणतात. जीवरूपाच्या बाबतीमध्ये विचार केला तर तिला अविद्या म्हणतात. आणि भगवंताची जी एक रूप असते, जवळ असते, तिला माया म्हटलेलं आहे. त्यामुळे जीवाला विषयांध करते ती अविद्या, माया नव्हे. मायेचे दोन प्रकार सांगितले बरं का. अविद्या माया आणि दुसरी भगवंताची माया, म्हणजे ईश्वराची माया आणि जीवाची माया. जीवाला अंध करणारी ईश्वराची माया नाही. ईश्वराची माया कशी जीवाला अंध करेल? तर जीवाची माया, त्याला अविद्या म्हटलेलं आहे, तीच अंध करते. म्हणून अहम आणि भ्रांतीचं कार्य जे आहे ती खरी वस्तू आहे, त्या खऱ्या वस्तूला झाकण्याचं काम अहम मम भ्रांती करते. जग सत्य वाटायला लागतं ते अहम आणि मम भ्रांतीमुळेच. विषयात सुख वाटतं ते त्याच्यामुळंच, आणि देह आत्मा वाटतो तो त्याच्यामुळंच. मीच देह आहे, विषयातलं सुख खरं आहे, जग सत्य आहे. या सगळ्या कल्पना विषयांधतेमुळं आलेल्या आहेत. म्हणजे अहममता भ्रांतीनं जी विषयांधता आलेली आहे त्यामुळं आलेला आहे. खरं स्वरूप पाहता येत नाही. म्हणून तिन्ही गुणांचा संबंध हा शब्दादी विषयाचा असतो. तीन गुणांना सोडून कोणी राहत नाही जगातला कुठलाही माणूस. सगळे जे आहेत कारण त्याच्यापासूनच तयार झालेत. आपली ज्ञानेंद्रिय जी तयार झालीत ना ती सत्वगुण आणि पंचमहाभूतापासून तयार झालीत. पंचमहाभूत घेतलीत आणि आपले हे सत्वगुण घेतला त्यापासून ज्ञानेंद्रिय, रजोगुण घेतला पंचमहाभूत घेतली कर्मेंद्रिय, आणि तमोगुण घेतला आणि पंचमहाभूत घेतली की पंचविषय तयार झाले. हे वेगवेगळे विषय आहेत. म्हणजे ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय आणि पंचविषय जे आहेत हे तिन्ही गुणातूनच निर्माण झालेले आहेत. मग ते कार्य कसे करतील सांगा? त्यांची कर्म जी आहेत ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियाची आणि विषयाची ती मायेशीच निगडीत असतील ना, तीन गुणाशीच निगडीत असेल तर त्यांच्यापासूनच ती बनलेली आहेत. म्हणून गुणात गुंतल्यामुळे आपल्याला भगवंताकडे जाता येत नाही, निर्गुणाकडे जाता येत नाही. त्यामुळे त्रिगुणात्मक संसारापासून वेगळे झाल्याशिवाय आपल्याला भगवंताला जाणता येत नाही. पण लक्षात ठेवायला पाहिजे, गुण विनाशी आहेत पण परमात्मा मात्र अविनाशी आहे, विकाररहित आहे. अगोदर सांगितलंय परम अव्ययम. म्हणून सत असतचा विवेक न झाल्यानं हा मोह निर्माण होतो आणि गुणामुळे विषय भोगामध्ये गुंतलं जातो. पूर्ण अंधता आहे. आपण सगळेजण आंधळे आहोत आणि त्यामुळं आंधळे असल्यामुळं आम्हाला खरं काय कळत नाही. खोट्याला खरं म्हणतो कोण? आंधळाच म्हणतो ना. मी प्रपंच खोटा असताना त्याला खरा म्हणतो, मग आंधळा नाही का? आणि खरा असलेला देव दिसत नाही म्हणजे आंधळा नाही का? दोन्ही गोष्टी एकच आहेत. दिसत नाही ज्याला खरं तो आंधळाच म्हणायचा. तसे आपण आंधळा आहोत. म्हणून तीन गुण जे आहेत ते बंधनाला हेतू होतात. त्यांच्यामुळंच बंधन निर्माण होतं. जीवदशा जी येते ते त्यांच्या बंधनामुळं. म्हणजे गुण बांधतातच. सगळ्यात श्रेष्ठ गुण सत्वगुण आहे, तो सुद्धा बांधतो.
म्हणजे तो निर्मळ आहे, प्रकाशयुक्त आहे, तो ज्ञानाचा जनक आहे. त्यामुळे सुखाची निर्मिती होते. पुढे 18व्या अध्यायामध्ये त्यांचं वर्णन केलंय, 14व्या अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे. सुखाला कारण, ज्ञानाला कारण कोण आहे? सत्वगुणच आहे. पण सत्वगुण असला तर सुखानं आणि ज्ञानानं बांधतो ना, की मी सुखी आहे, मी ज्ञानी आहे असा म्हणायला लावतो, तो सत्वगुण आहे. रजोगुण सुद्धा राग म्हणजे आसक्ती, तृष्णा किंवा मी करता आहे अशा अभिमानानं बांधून ठेवतो. रजोगुण सुद्धा बांधतो, मी कर्म करतो, त्याचं फळ मी भोगणार आहे, मी घराचा मालक आहे, हे सगळं बोलणं रजोगुणातलं आहे. म्हणजे रजोगुण कर्तृत्व अभिमानामध्ये बांधून ठेवतो, अहंकारामध्ये बांधून ठेवतो. आणि तमगुण आहे तो असावधानतामध्ये. असावधानता म्हणजेच प्रमाद. तिथं मध्ये बेसावध राहायला राहतो तो तमोगुणामुळे. निद्रा आणि आळसाचा प्रभाव त्याच्यावर असतो. आणि ह्या आळसामुळं रज, सत्व, तम हे जसे आहेत तसे बांधून ठेवतात. म्हणजे जास्तीत जास्त सत्वगुणामध्ये राहावं असं संत जे सांगतात. कारण तो ज्ञानाला कारण आहे, तो सुखाला कारण आहे. प्रसन्नता जी दिसते ते सत्वगुणामुळे, कारण तो प्रकाशयुक्त आहे. म्हणून सत्वगुणामध्ये आपण सतत असलो पाहिजे. तुकोबांच्या साखळीचे अभंग 12 आहेत ना, त्यामध्ये एक फार सुंदर अभंग आहे. रजतम सत्व आहे ज्याचे अंगी, याचे गुणी जगी वाया गेला. तम म्हणजे काय? नरकची केवळ. रजतो सबळ माया जाळ. तुका म्हणे येते सत्वाचे सामर्थ्य, करावा परमार्थ अहर्निशी. परमार्थ करण्यासाठी सत्वगुणच लागतो. म्हणजे इथं वर्णलेलं आहे, रज तम सत्व आहे ज्याचे अंगी, त्याचे गुणी जगी वाया गेला. आणि इथं तुक माऊली काय म्हणता? ही माझीच मी नव्हती, माझीच मज नोळखती, अहम ममता भ्रांती विषयांध झाले. म्हणजे काय झाले? माझ्यापासून दूर झाले, ते अंध झाले. इतकी सुंदर विवंचना या दोन ओव्या अतिशय 66 आणि 67 ओव्या या सिद्धांत पण आहेत. आणि वरती त्याचे 2-3 दृष्टांत दिलेले आहेत. त्या दृष्टांतावरून ह्या सिद्धांत पटायला चिंतन करून हा सिद्धांत पटतो. बरं काय, नुसते आपल्याला आपलं स्वतःचं चिंतन त्यामध्ये आपण थोडंसं मिक्स केलं पाहिजे, म्हणजे तो सिद्धांत पटेल. वेळ झालेला आहे, आपल्याला थांबावं लागतं. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.